एक विषय युवा प्रशिक्षण हा विषय आला होता। ज्यावेळी आपण हा प्रशिक्षणाचं धोरण घोषित केलं होतं त्याच वेळी आपण सांगितलं होतं की 11 महिन्याकरता प्रशिक्षण आहे आणि म्हणून आपण साधारणपणे आपल्या मुलांना कुठेही नोकरीला गेले तुमच्याकडे काय अनुभव आहे हा विचारला जातो आणि असा अनुभव नसल्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळत नाही। म्हणून जवळपास लाखभर मुलांना आपण वेगवेगळ्या विभागांमध्ये 11 महिने काम दिलं आणि त्यांना सर्टिफिकेट दिलं की हे काम यांनी केलं आहे। ते कुठे नोकरीला जातील तर त्यांच्याकडे एक राज्य सरकारमध्ये काम केल्याचं सर्टिफिकेट असेल। पहिल्याच दिवशी आपण क्लिअर कट सांगितलं होतं कोणालाही आपल्याला बॅकडोर एंट्री देता येणार नाही। त्यामुळे प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर त्यांना दुसरीकडेच नोकरी पाहावी लागेल। त्यामुळे त्या संदर्भात मला असं वाटतं की कुठलंही कन्फ्युजन असू नये। कोणीतरी सांगितलं, मला वाटतं भास्करराव बोलले की आमच्याकडे काहीतरी रेकॉर्ड आहे, तर माझ्याकडे नक्की तो रेकॉर्ड पाठवा तुम्ही, किंवा ती काही क्लिप आहे ज्या मंत्र्यांनी म्हटलं असेल की यांना परमनंट करतो त्या मंत्र्याचा प्रस्ताव राज्यपालांकडेच पाठवतो। त्यांच्याकडे त्यांचं म्हणणं भाषण आहे आमच्याकडे की मंत्र्यांनी सांगितलं की परमनंट करतो म्हणून सांगितलं। त्यानंतर एक विषय वडेट्टीवार साहेबांनी दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचा केला होता। 24-25 मध्ये 767 रोजगार मेळावे आयोजित केले। या मेळाव्याला 7,273 उद्योजक होते। 1,27,357 उमेदवार होते। त्यापैकी 38,512 उमेदवारांची नोकरी करता निवड झाली। 2025-26 मध्ये 372 रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले। त्यामध्ये 2,669 उद्योजक होते। 1,29,657 उमेदवार होते। त्यापैकी 24,101 लोकांची नोकरी करता निवड करण्यात आली। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात आपण जर बघितलं तर हे अतिशय यशस्वी होत आहेत। जयंतरावनी एक मुद्दा विद्यार्थी संरक्षण मानदंड तक्रार निवारण धोरणाच्या संदर्भात केला होता, मानसिक आरोग्याच्या संदर्भात। तर या संदर्भात महाराष्ट्र विद्यार्थी संरक्षण आणि मानसिक कल्याण धोरण 2025 बाबतचा अहवाल शासनाने स्वीकारला आहे। सर्व विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरता उपाययोजना करण्यासाठी आणि त्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी त्या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत। त्या संदर्भात एक टास्क फोर्स देखील तयार करण्यात आलेला आहे आणि तो टास्क फोर्स आता प्रत्येक विद्यापीठाने काय काय कारवाई केलेली आहे या संदर्भातली माहिती हा टास्क फोर्स देतोय।